मी पुण्याचा रहिवासी. मुंबईमधल्या एका स्टार युरेका इन्शुरन्स नावाच्या फर्मनी माझ्याकडून मी त्यांच्याकडनं काही पॉलिसी काढून घेतल्या. त्या पॉलिसी होत्या मॅक्स लाईफच्या. हा मॅक्स लाईफचाच ऑथराईज एजंट यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला 0% का 0% लोन आम्ही तुम्हाला या पॉलिसीवर देऊ. विषय हा की ते लोन कधी झालंच नाही. हा पहिला मूळ मुद्दा. पण जे एजंट आहेत, मी तुम्हाला जे सांगतोय की एजंट त्यांचे आहेत, हा शोध सगळा मी लावला. मला फोन येत होते ज्या एजंटचे, ते या स्टार युरेकाचेच एजंट निघाले. ते मॅक्स लाईफचे हायेस्ट सेलिंग तो हायेस्ट परफॉर्मर आहे. कुठला? मॅक्स लाईफचा परफॉर्मर स्टार युरेका त्याचा जो धंदा करतो, मला माहीत देतो तेव्हा कसा करत होता. पण त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी लोकांना फसवलेलं आहे. कारण तुम्ही जर जाताल तर तेव्हा तुम्हाला रिव्ह्यूज बघता येतील. आणि जो काय प्रॉब्लेम झाला तो स्टार युरेकाकडनं झाला. त्यांनी 0% लोन मला प्रॉमिस केलं, जे कधी आलं नाही. त्या पॉलिसी काढून घेतल्या. बरं, माझ्या पॉलिसी ज्या काढल्या गेल्या त्या माझ्या इन्कमच्या 5 पट आहेत. माझं इन्कम जर 1 रुपये असेल तर त्यांनी 5 रुपयाच्या पॉलिसी मला दिल्या. आता हे सगळं जो प्रकार आहे हा कंपनी इन्शुरन्स एजंट ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी कुठं ना कुठेतरी देर इज सम अंडरस्टँडिंग का काय म्हणायचं मला माहीत नाही. पण हे दिल्याच कशा गेल्या, हा माझा पहिला पॉईंट. माझं अगदी फायनल म्हणणं कंपनीला एवढं आहे की जर तुमच्या त्या एजंटनी मान्य केलं आहे की माझ्याकडनं माझ्या स्टाफकडनं ही चूक झाली आहे, हे मिससेलिंग केलं गेलं, हे मिससेलिंग करून मी हे सगळं जे कम्युनिकेशन आहे त्यांनी ते मॅक्स लाईफ कंपनीला केलेलं आहे. मॅक्स लाईफ कंपनीने एवढंच करावं की हे जर सगळं ज्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही प्लीज म्हणा माझे पैसे मला परत द्या. माझी एवढीच मागणी आहे. मला काय कुठं जाऊन कोणाला भांडत बसायचं नाही. जर तो एजंट हू हॅज डन द जॉब, ज्यांनी रॉंग प्रॅक्टिस केली आहे, तो जर तुमचाच धंदा करत होता आणि पैसे तुमच्याकडे आलेत म्हणून मला मॅक्स लाईफला सांगणे की पैसे मी तुम्हाला दिलेत, बॉन्ड मला पोचलाय, पण मी म्हणतो मला हे नको आहेत, माझे पैसे कॅन्सल करून परत द्या. कारण त्या चुकीच्या पद्धतीने केला गेलेला बिझनेस आहे. कंपनी त्या 2022 पासून प्रॅक्टिकली स्पीकिंग मला काहीच रिस्पॉन्स नाही. मी कंपनीकडे कोणी बोललं नाही माझ्याशी, कोणी आलं नाही, कोणी काही अंडरस्टँड करायला तयार नाही. कोणाला माझी रिक्वेस्ट होती की कोणीतरी या बसा माझ्याबरोबर, समजून तर काय झालं. मी कुठं म्हणते पैसे तर नंतर सेकंडरी इश्यू होतो, पण ॲटलिस्ट अंडरस्टँड करा. काही नाही. जो माणूस रिजनल मॅनेजर होता मुंबईतला, ज्याला मी जाऊन अप्रोच झालो, नाही कुछ करेंगे देंगे काहीतरी करून देऊ, काय वेळेस आऊट काढत बसला, तर तो वेळ घालवत बसला. आणि शेवटपर्यंत त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काही मला रिस्पॉन्स नाही या विषयावर की नक्की आम्ही पैशाचं तुमच्या काय करणार आहे. पहिली गोष्ट ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत. म्हणजे माझं म्हणणं काय आहे, जर चूक झाली आहे तर यावं, बसून मला मी सांगतो त्यांना काय झालंय, पण कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स नाही. तीन चार होते अजून. हो, हे माझं FIR आहे. बोलून झालं, त्याचं एक कॉल सेंटर पकडलं गेलं, त्याची सगळं बोलणी झाली, कंपनीच्या लोकांनी त्यानंतर बोलवलं. पण जेव्हा काही डॉक्युमेंट सर्टन मागितले तर आम्ही ते डॉक्युमेंट्स पण दिली, पण पुढे काहीच नाही. हे सगळं मी काय करतोय, मला खरंच सांगतो, तुमचा बिझनेस करणारा माणूस जर रॉंग प्रॅक्टिसनी बिझनेस करतोय तर ते जर मी प्रूव्ह करून दिले तर मला पैसे परत द्या, एवढी माझी साधी मागणी आहे. हा जर माणूस मी म्हणलं तसं बिहारचे कोणतरी झाडावर बसलेले असते, त्यांनी फोन बंद केला असता, मी अक्कल खाती सोडून टाकला असता विषय की आपण फसलो. पण मी फसलो नाही आहे. मी तुम्हाला दाखवून दिले की तुमचाच बिझनेस हा असा जर वाढत असेल ह्या प्रकारे, इट इज नॉट करेक्ट. कारण तो सगळ्यांचेच करतोय. मी तर आता एका कंपनीचं तुम्हाला बोलतोय, असंही हा काय विषय असेल आता माहीत नाही. मला त्या विषयाकडे जायचं पण नाही. पण मला हे लक्षात आलं की अरे असे किती लोक, कारण 20-25 लोक तर मलाच माहीत झाली तिथं येऊन, कारण ते मला येऊन विचारायचे तुम्ही कशा त्या ऑफिसला तिथे जाताना. तर माझ्यामध्ये 50-100 लोक असतील म्हणजे याचं नाव जर डिक्लेअर, पण कंपनीकडनं ह्याचं कुठं कधी कळणार ना काय. हा जो बिझनेस होतोय असा, हा मी हानी केला म्हणून म्हणत नाही, पण हा जो बिझनेस होतो असे काहीतरी फॉल्स हे टाकून, याचा ट्रॅकिंग कुणाकडे आहे, कोण याला हे करतं. म्हणजे हा बिझनेस जेव्हा कुणाकडनं ट्रॅक केला जातो आणि हा कसा मॅप होईल माहितीच नाही. ज्या 3-4 कंपन्या होत्या त्यांना वस्तुस्थिती सांगितली कशा प्रकारे यांनी केलंय, त्यांनी समजून घेतलं, त्यांनी 1.5 ते 2.5 महिन्यात माझे पैसे परत केले. सगळ्यात मोठी रक्कम जी आहे ती मॅक्सची आहे, आणि मोठी रक्कम जी आहे ती मॅक्सची आहे, आणि तोच मेन एजंट आहे. त्या एजंटकडनं एजंट सेफ झाला आहे का काय मला तर काही बोलता येत नाही त्या विषयावर की त्याचं काय झालं आहे. पण माझं म्हणणं आहे, तुमचा एजंट मी जर तुम्हाला पकडून दिला आहे चुकीची गोष्ट करताना, तर तुम्ही मला पैसे द्यायला रिलक्टन्स का तुमचा एवढा. मी कुठं काय मागतोय, मी फक्त म्हणतोय तुमचाच माणूस चोरी करताना पकडलाय, सगळे प्रूफ दिलेत, त्यांनी ॲग्री केलंय,
बरं त्यांनी तुम्ही अजून म्हणजे काय म्हणजे मला माहीत नाही, मी जसं म्हणलं इन्कमच्या 5 पट, म्हणजे माझा 10 रुपये पगार तर तुम्ही 50 लाखाची पॉलिसी कशी काय, 50 रुपयाची पॉलिसी कशी काय देऊ शकलात? तर हे सगळं जे तुम्ही केलं हे काय आहे? मग तुम्हाला हे सगळं आहे म्हणून हे काय? तरी माझं काही म्हणणं नाही. आमचं आज म्हणणं सिम्पल आहे की तुम्ही एवढंच सगळं असताना मला मॅक्स लाईफने माझे पैसे पॉलिसी कॅन्सल करून परत द्यावे. कारण 62 62 50 प्रिसाइजली, हां म्हणजे प्रिसाइजली तेवढी येते GST.